नंदुरबार जिल्ह्यात थंडीचे प्रमाण वाढल्यामुळे उबदार कपडे खरेदी करण्यासाठी होत आहे एकच गर्दी। हिवाळा सुरू होऊन 1 महिना उलटून देखील थंडी वाढली नव्हती, पण आता 5 ते 6 दिवसापासून थंडीने जोर धरला असून अंगात हुडहुडी भरणारा गारठा सुरू झाला आहे। थंडीला सुरुवात झाल्यामुळे गतवर्षी कपाटात ठेवलेले स्वेटर, कानटोपी, शाल, मफलर यांची शोधाशोध सुरू झाली आहे, तर काहींनी नवीन उबदार कपडे घेण्यासाठी स्टॉलवरती गर्दी होताना दिसत आहे। शहादा शहरातील डोंगरगाव रोड व दोंडाईचा रोड रस्त्यालगत उबदार कपडेच्या स्टॉलवरती खरेदी करणे पसंत करीत आहेत। यात लहान लहान मुलांचे स्वेटर असो किंवा मोठे व्यक्तींचे स्वेटर खरेदी करताना नागरिक दिसत आहेत। यावर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे थंडीही मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागामार्फत वर्तवला जात आहे। या विषयावर सविस्तर ग्राउंड रिपोर्ट बघा। निसर्गाच्या नियमाप्रमाणे उन्हाळा, पावसाळा तसेच हिवाळा पण येत असतो। त्या अनुषंगाने सध्या हिवाळ्याचे दिवस चालू झालेले आहेत। त्या अनुषंगाने जो हिवाळीचा ऋतू आहेत याच्यात यावर्षी थंडी ही उशिराने चालू झाली असली तरीसुद्धा आता थंडी ही जास्त प्रमाणात वाढल्यामुळे आपण बघतोय की शहादा शहरात जे स्वेटरांचे स्टॉल लागलेले आहेत ते स्टॉलवरती जे स्वेटर, मफलर किंवा कानटोपी खरेदी करणारे जे ग्राहक आहेत यांची गर्दी आता दिवसेंदिवस वाढत आहे। आपण आज काही विक्रेता आहेत त्या विक्रेत्यांना आपण विचारू। मला सांगा दादा, आपलं नाव काय? माझं नाव नारायण ठाकूर। तर आता हे जे स्वेटरचे तुम्ही स्टॉल लावलेला आहे किती महिने झाले याला? याला आता 1.5 महिना होण्यात आला। पण आता जे थंडी वाढलेली आहे या 4-5 दिवसानंतर तर तुमच्या विक्रीला काहीतरी फरक पडलेला आहे का? हो, विक्रीमध्ये वाढ झालेली आहे आणि कस्टमर खूप येऊन राहिले, कारण आता 4-5 दिवसापासून जशी थंडी पडते अशी थंडी पहिले नाही पडलेली होती, कारण पहिले खूपच ऊन होतं। आता थंडी पडलेली त्याच्या हिशोबाने कस्टमर वाढलेले आहेत। आपल्याकडे स्वेटर किती पासून तर किती पर्यंतचे? आपल्या जवळ स्वेटर हे 400 रुपयापासून सुरुवात होते, 4,500 रुपयापर्यंत आहेत। 4.5 मागणी कुठल्या स्वेटरांना जास्त आहे? महिला येत आहेत का पुरुष येत आहेत? तसं असं काही नाही सांगता येणार, महिला पुरुष दोघी येत आहे, पण मागणी करून जास्ती करून असे फॅन्सी काश्मीरी उलनचे जे स्वेटर आहेत ना त्यांची मागणी जास्ती आहे यावेळेस। हो, आणि भविष्यात अजून थंडी वाढल्यानंतर अजून मागणी वाढणार आहे? हो, अजून मागणी वाढेल असं गोष्ट। त्या स्वेटरांचा मागणी बी वाढली ना तरी आम्ही स्टॉक भरपूर करून ठेवलेला आहे। तरी आपण बघितलं की सध्या जे थंडी आहे, थंडी वाढलेली आहे, त्या अनुषंगाने जे ग्राहक आहेत, जे नागरिक आहेत यांनी जे पसंती दिलेले स्वेटर, कानटोपी तसे मफलर याला पसंती दिलेली आहेत। पण थंडी आल्यानंतर काही दुष्परिणाम पण त्याच्याबरोबर येतात। जे लहान लहान मुलं आहेत यांना कुठेतरी सर्दीचे प्रमाण वाढते आणि जो कोरडा खोकला आहे हे पण थंडीबरोबर येत असतात। त्यामुळे उबदार कपडे खरेदी करून त्याच्यापासून संरक्षण कसं मिळेल या हिशोबाने ग्राहक खरेदी करत असतात। SMTV मराठीसाठी संजय मोहिते, शहादा।